पैसे सत्ता येते जाते पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत. बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. 1500 रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत, पण या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. सावळे येथे स्वर्गीय चंद्रकांत पाटील यांच्या रथपुतळ्याचं अनावरण खासदार सुळे यांच्या हस्ते झालं. यावेळी खासदार विशाल पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्यासह तासगाव कवठेमहांकाळचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, नेतृत्व हे संघर्षातूनच निर्माण होते. 1 वर्षांपूर्वी पक्ष नेला आणि चिन्हही नेलं. आम्हाला चिन्ह मिळेल याची खात्री नव्हती, पण तुतारी चिन्ह आज वाडी वस्तीवर पोहोचले. आज आम्ही चिन्ह नाही, नावासाठी रडतोय. हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही, संविधानावर चालतो. राज्यातील 31 खासदार हे दडपशाहीला विरोध करून आलेत. खाण्यापिण्यावरून काय नसतं असे RSSचे मोहन भागवत म्हणतात. मला वाटलं यांचे विचार आपल्यासारखे होत आहेत, कारण मला तर ट्रोलिंग खाण्यावरून जास्त होतं, अशी टीका त्यांनीही केली आहे. पैसे सत्ता येते जाते पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करून खासदार सुळे यांनी बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. 1500 रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत, पण या नात्यावर देखील महायुतीत श्रेयवाद होतोय. मात्र आपले सरकार नक्की येणार असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. अनुसूचित जाती जमातीतील लोकांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शहर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शहर भाजपच्या वतीने अमेरिकेत आरक्षण विरोधात बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन केलंय. काँग्रेस पक्षाने 70 वर्ष राज्य करून दलितांना कायम आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अनेक वेळा संविधान दुरुस्ती नावाखाली बदल केला. त्याच वारस ही त्याच विचाराचं असल्याचं स्पष्ट होते. दलित समाजाबद्दल खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे कायमच घडतं. एकीकडे संविधान हातात घ्यायचं आणि दुसरीकडे त्याचा गाभा काढून टाकायचा हे कायम करीत आलेले आहेत. आमदार गाडगीळ म्हणाले, परदेशात जाऊन चुकीचे वक्तव्य करणं हे बालिशपणाचं लक्षण आहे. या वक्तव्याचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. शहर जिल्हाध्यक्ष ढंग म्हणाले, राहुल गांधी यांच्या विचाराचा देशभरातील असंख्य दलित समाजातील लोकांची मने आणि आधार हिरावून घेण्याचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असंही ते म्हणाले. तासगावमध्ये एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी रोहित पाटील यांचा विधानसभेला विजय निश्चित असल्याचं म्हणाले. त्यामुळे रोहित पाटील यांनी महाराष्ट्रातही फिरलं पाहिजे. विरोधकांमध्ये आणि रोहित पाटील यांच्यात मोठा फरक असणार असंही जयंत पाटील म्हणाले. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या विजयाबाबत भाष्य केलंय. रोहित पाटील यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरण्याबाबतही भाष्य केलं. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते RR पाटील आबा यांनीही पक्षासाठी याआधी प्रचार सभा घेतल्या होत्या. आबांच्या सभांना राज्यभरातून मोठी मागणी होती. रोहित पाटील यांचीही RR आबांसारखीच भाषण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे रोहित पाटील यांना निवडणूक काळात राज्यातून मोठी मागणी असल्याचं बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले, आता राज्यात वातावरण बदललंय. रोहितदादांनी सांगितले की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आहे आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल. तुम्ही आता महाराष्ट्रात ही वेळ द्यायला हरकत नाही, कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे. तुम्ही त्याची काही चिंता करू नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपला पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले. सांगलीतील आकाशवाणी केंद्राजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले. या तरुणाकडून 12 किलो 250 ग्रॅम गांजासह 3,35,000चा मुद्देमाल जप्त केलाय. यासिन शब्बीर मुजावर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संकेत गळवे यांना माहिती मिळाली की कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीजवळील एका हॉटेलजवळ एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात सापळा रचून यासिन मुजावर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजाचे 6 पुडे मिळालेत. 12 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 3,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यासिन हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आर्म ऍक्ट आणि दारूचे गुन्हे दाखल आहेत.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी होऊन बाजार कर्नाटकाकडे जात असल्याच्या हमालांच्या आंदोलनानंतर बाजार समितीत सभापती सुजय शिंदे यांनी बैठक घेतली. गुळाचे सौदे बंद करू नका, लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिले. खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि हमाल प्रतिनिधींची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. यंदा बाजार समितीमध्ये गुळाची आवक कमी होऊ लागली. सांगलीतील गुळाचा व्यापार कर्नाटकात जात असल्याबाबतचा आक्षेप घेत गुरुवारी हमालांनी सौदे बंद पाडले होते. गुळाची आवक कमी झाली आहे, त्यामुळे बाजार समितीचा सेस कमी होतोय. याशिवाय हमालांनाही आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप केलाय. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी हमालांची समजूत काढल्यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. याबाबतची दखल बाजार समितीने घेतली. हमाल प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. सभापती शिंदे यांनी बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे सुरळीत ठेवण्याची विनंती केली. एकीकडे आवक कमी होते, त्यामुळे सौदे सुरू राहिल्यास नुकसान होणार नाही. बाजार समितीत गुळाची आवक वाढवण्यासाठी प्रयत्न करू. हमाली आणि सेसबाबत विचार केला जाईल. याबाबत खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये ठोस तोडगा काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. 15व्या वित्त आयोगातून महानगरपालिकेला 4 वर्षात 85 कोटी रुपयांचा निधी आलाय. गतवर्षीचा पहिला हप्ता विलंबाने आला होता. आता प्रशासनाला दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. वित्त आयोगाच्या निधीवर महापालिकेची बरीच मदार अवलंबून आहे, त्यामुळे या निधीकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष लागलंय. 15व्या वित्त आयोगाचा निधी 2020 ते 21 पासून सुरू आहे. हा निधी केंद्र शासनाकडून मिळतो. हा निधी बंधनकारक आणि अबंधनकारक बाबींसाठी प्राप्त होतो. बंधनकारक निधी या प्रकारातील 50% निधी हा घनकचरा व्यवस्थापन, तर उर्वरित 50% निधी पाणी पुरवठा योजनेवर खर्च करायचा आहे. अबंधनकारक स्वरूपातील निधी हा शासकीय योजनेतील महापालिका हिस्सा देण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे वित्त आयोगाचा निधी वेळेत उपलब्ध होणे अतिशय महत्त्वाचे आहे. गेल्या 4 वर्षात महापालिकेला 85 कोटी 56 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालाय. दरम्यान 15व्या वित्त आयोगाच्या निधीस विलंब होतोय. दुसरा हप्ता केव्हा मिळणार याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष लागलंय. 2024 ते 25 या आर्थिक वर्षातील एकही हप्ता अद्याप मिळाला नाही. पहिला हप्ता नोव्हेंबर 2024 मध्ये मिळणं अपेक्षित आहे. वित्त आयोगाचा निधी वेळेत मिळणं अतिशय गरजेचं आहे. मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या तिघांना गांधी चौकी पोलिसांनी छापा टाकून जेरबंद केले. तिघांकडून 4,520 रुपयांच्या नायट्रावेट, 10 नावाच्या 600 गोळ्या आणि 2 दुचाकी असा एकूण 54,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ओंकार संभाजी साळुंके, मोहम्मद रफिक सादिक गोदड यांना अटक केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या शेजारी 3 इसम नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तिघांनाही पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नायट्रोवेट, 10 नावाच्या 600 गोळ्या तसेच त्यांच्याकडे असलेल्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. ओंकार साळुंके हा अट्टल गुन्हेगार असून तो सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार आहे. हद्दपारी असताना ओंकार साळुंके हा परत नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आला होता. तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तिघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. नशेच्या गोळ्या कोठून आणि कोणाकडून आणल्या याचा शोध पोलीस घेत असून आणखीन काही माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.